नाशिक येथील क्रांतीवीर व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभाग स्तरावरील आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा शुक्रवारी मोठ्या उत्साहपूर्ण व जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाली। उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उदय घुगे होते। प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहचिटणीस दिगंबर गीते, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, सिनेट सदस्य विजय सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाली। या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर संजय सानप, उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके, प्राध्यापक दिलीप कुटे यांच्यासह प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना उदय घुगे म्हणाले की राष्ट्र उभारणीत युवकांनी योगदान देणे महत्त्वाचे आहे। या प्रसंगी सागर वैद्य, दिगंबर गीते, विजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या। स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राचार्य नागेश कुमार पाचपोर, डॉक्टर महेश शिंदे, डॉक्टर संदीप कुमार सोनवणे, डॉक्टर आर चाकुले, डॉक्टर संजय ओटी यांनी काम पाहिले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांनी आविष्कार स्पर्धेची भूमिका मांडली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शरद काकड यांनी केले, तर आभार डॉक्टर राजेंद्र झोळेकर यांनी मानले। या आविष्कार स्पर्धेत नाशिक विभागातील 48 महाविद्यालयातील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील व कृषी अभ्यासक्रमातील 350 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। विविध विषयांवर नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प व मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली। उपक्रम यशस्वी करण्यासाठी IQAC समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र झोळेकर, रिसर्च क्लबचे सदस्य डॉक्टर हेमेंद्र शिंदे, डॉक्टर सचिन शिंदे, डॉक्टर अविनाश गोळवे, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र तिवडे, विवेक गामणे, निलेश महाजन, स्वप्नील भाबड, किरण साबळे, छाया वाघ यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, संशोधन मार्गदर्शक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। सर्वप्रथम पुणे विद्यापीठाने आपल्याला ही स्पर्धा आपल्याकडे भरवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी विद्यापीठाच्या आपल्या वतीने विद्यापीठाचे आभार मानतो। मित्रांनो, आविष्कार म्हणजे इन्व्हेन्शन। आता तुमच्यापैकी किती इंजिनियर्स आहेत इथे? इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स किती आहेत? इंजिनियर्स का विचारतोय? कारण इंजिनियर हे नेशन बिल्डिंग मध्ये त्यांचं बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे। आणि ऍज फार एज नेशन बिल्डिंग इज कन्सर्न, मला असं वाटतं का इन्व्हेन्शन ही फार महत्वाची गोष्ट आहे। काळ प्रचंड बदलतोय, आपण बघतोय म्हणजे आपल्या घरी तुम्ही बघा, प्रत्येकाने घरी गेल्यानंतर त्यांच्या घरी वडील किंवा आजोबा असतील, त्यांच्या काळामध्ये काय होतं आणि आज म्हटले का बरं एआयच्या माध्यमातून 80% डायलॉग रायटिंग आपोआप करून मिळते। आता घोस्ट रायटर तुम्ही काम राहिलेलं नाही, तसं पीएचडीचं 80% 70% काम आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर तुम्ही नुसत्या कमांड देत गेले की मटेरियल मिळतंय। मग अशा सगळ्या परिस्थितीत तुमचं काय काम आहे? आपण कसं संशोधन करणार आहोत, काय करणार आहोत, त्याचा पुढे उपयोग होणार आहे का, आपल्याला होणार आहे का, आपल्या समाजाला होणार आहे का, इकॉनॉमीला होणार आहे का? सरांनी उल्लेख केला सरांनी, आज अमेरिका चायनाची 95% इकॉनॉमी आणि श्रीमंती ही फक्त रॉयल्टीवर आहे। की आपल्याकडे असलेल्या नॉलेजला आपण पेटंटच्या स्वरूपात कन्वर्ट केलं नाही आणि ते त्यांनी पेटंटच्या स्वरूपात कन्वर्ट केलं, आणि आज जगातल्या बहुतांश सगळ्या गोष्टींच्या रॉयल्टी आणि पेटंट या दोघे देशांकडे, आणि आपण आपलंच अनेकदा असलेलं ज्ञान जे आपण कधी सांगितलं नाही। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।